असं कसं केलं? साहेब बाबा. कधी झालंय? माहित नाही साहेब. बर, कोणाची काही वैर दुश्मनी गावात? नाही साहेब. नातेवाईकांमध्ये? नाही साहेब. बोटावर मोजणे इतके नातेवाईक आहेत, पण वैर कुणाशी बी नाही. बर, शिंदे काही भेटतं का बघा? हो सर. साहेब हा कागद मिळाला. बघू. कर्ज दिसतंय 5,000 वाण्याचे, बी बियाणे 15,000, सावकाराचे 1.5 लाख. अण्णा, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. बोल की बाळा. मला स्पर्धा परीक्षेला बसायचंय, तर त्यासाठी थोडं पैसे पाहिजे होतं. किती पैका लागेल? 500 रुपये तरी लागतील. एवढं पैका? शिवानी बाळा, माझी परिस्थिती असती तर तुला नसतं का दिलं मी शिकाय पैक. पण अण्णा, मला खूप शिकायचंय, खूप मोठं व्हायचंय. शिवानी बाळा, आधीच एकटा आपल्यावर सावकाराचं लय कर्ज आहे, परत तुझ्या लग्नासाठी सावकारा पुढे हात पसरावे लागणारच आहे. मी जेव्हा पैसा कमवायला लागेल ना, तेव्हा तुमचं सगळं कर्ज फेडून टाकेल बघा. ठीक आहे, या पोस्टमॉर्टमचा बघा काय ते. पोस्टमन पत्र आलं. आई, आपल्याला सरकारकडनं मदत मिळणार आहे. आपल्याला तलाठी ऑफिसमध्ये जावं लागेल. जाऊ की? आत येऊ का साहेब? या या. साहेब, जरा काम होतं आमच्याकडे. बसा. काय काम होतं तुमचं? ते आमच्या मदतीचं पैक आलं का? नाव काय तुमचं? कमलाबाई सखाभाऊ माने. हा, 2 लाख रुपये मिळतील तुम्हाला. खरंच साहेब? हो. 2 लाख? हो, 15 दिवसानंतर येऊन घेऊन जा ऑफिस मधून. बर, येते मी परत. हा या. सावकार, तुम्ही इथं? हा, मग सरकारकडून पैक्याची मदत मिळाली आहे म्हण, मग द्यायचा बीचा विचार आहे का नाही? वय सावकार, देणार आहे तुमचं पैक. किती कर्ज आहे आमच्यावर? 1.5 लाख. हे किती आहेत? 2 लाख आहेत. चला सावकार, झालं आपलं काम. चला येतो मी. तुम्हाला काय बी मदत लागली मला सांगा, तुमच्यासाठी माझे दरवाजे नेहमी उघडे आहेत. रागावलं रागावलं आभाळ हे माझ्यावर, सोडलं रे सोडलं मी माझं कुटुंब हे वाऱ्यावर. जन्मभर कष्ट नशिबी तरी कर्जाचा डोंगर माथ्यावर, सावकार घालतो पिंगा नाचतो माझ्या धडावर. अंधार दाटला डोळ्यांपुढे फास माझा झाडावर, माझ्या वेदनांचा तरी काय फरक पडणार कुणावर.
देव रागावला तरी कुणावर, देव रागावला तरी कुणावर.